नमस्कार फॅमिली, मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला माझं रोजचं डेली रुटीन दाखवते आणि हे दाखवते की मी माझ्या कामावर कोणत्या कोणत्या डिश बनवल्या आहेत. तसंच तुम्ही जे कमेंट करतात त्या डिशची मी रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला माझं डेली रुटीन तसेच नवनवीन रेसिपीसुद्धा बघायला मिळतात. त्यामुळे जर पहिल्यांदा व्हिडिओवर आले असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिल्या घरी कामावर पोचली. सकाळचे वाजलेले 6:15. काल ज्या इडल्या बनवलेल्या त्याचं थोडंसं बॅटर उरलेलं होतं, त्यामध्ये ह्या मिनी इडल्या बनवल्या. मिनी इडल्या बनवून थोडंसं अजून बॅटर उरलेलं त्याच्या मी वाटीमध्ये टाकून छोट्या छोट्या इडल्या बनवल्या आणि असं मस्त पोळी इडली म्हणजे मसाला इडली बनवली आहे. त्यानंतरनं ही मी व्हेज कोल्हापुरीची भाजी बनवली आहे. तर ह्याच्यात मुद्दाम ग्रेव्ही कमी बनवलेली आहे. त्यानंतर नाश्त्याबरोबर चहा बनवलेला आहे. राजगिरा आणि बीटरूटची चपाती बनवली आहे. सरांचा टिफिन पॅक करून दिला. सर ऑफिसला गेले. त्यानंतर मी निघाली दुसऱ्या कामावर. चला आता तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. तर माझ्या व्हिडिओवर तुम्ही खूप छान छान कमेंट करता आणि तुमचे कमेंट वाचून मला व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन उत्साह येतो. तर असेच मला छान छान कमेंट करत राहा. माझ्या पाठीशी असेच उभे राहा. माझे व्हिडिओ जर इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा. दुसऱ्या कामावर पोचली. इथे बीटरूटची भाजी बनवलेली आहे. किसलेलं नारळ, किसलेलं ओलं खोबरं घालून, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालून मस्त अशी मी बीटरूटची भाजी बनवलेली आहे. हे बीटरूट मी आधी उकडून घेतलेले आणि त्यानंतर याची भाजी बनवलेली. खूपच टेस्टी लागते. जर तुम्हाला नारळ नसेल घालायचं तर तुम्ही ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालून सुद्धा ही भाजी करू शकता. खूपच टेस्टी होते. त्यानंतर रात्रीचा भात उरला होता. मस्त मॅगी मसाला टाकून हा भात फोडणी टाकलेला आहे. कांदा, बटाटा, हिरवी मिरची, खूप सारी कोथिंबीर आणि मॅगी मसाल्याचं पूर्ण एक पॅकेट टाकून मस्त असा फोडणीचा भात बनवलेला आहे. तुम्ही पण एकदा मॅगी मसाला टाकून फोडणीचा भात बनवून बघा. खूपच टेस्टी होतो. मुलांना पण खूप आवडतो. हा भात रात्रीचा आपण सकाळी नाश्त्याला असा फोडणी टाकून छानपैकी खाऊ शकतो. खूपच टेस्टी होतो. त्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे, कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल, दोन्ही घरामध्ये मी काल इडल्या बनवलेल्या. तर त्याच्यातल्या ह्या काही इडल्या उरल्या होत्या, तर मस्त अशी फोडणीची इडली बनवलेली. तर पहिल्या कामावर मी पोळी इडली बनवलेली, म्हणजे ती पोळी चटणी टाकून मी साऊथ इंडियन चटणी असते ना त्याची फोडणीची इडली बनवलेली. इकडे हिरवी मिरची, कांदा, उकडलेला कॉर्न टाकून मस्त अशी हळद टाकून मी ही फोडणीची इडली बनवलेली आहे. त्यानंतर चपात्या बनवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे इकडचा हा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. बीटरूटच्या भाजीबरोबर चपाती, तसंच फोडणीचा भात आणि फोडणीची इडली. तर इकडचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. सगळं जेवण मी कढईतनं भांड्यात ट्रान्सफर करून घेते. सगळी भांडी घासून घेते, कारण इकडे स्वयंपाकाबरोबर भांड्यांचं पण काम आहे. त्याचे ते मला एक्स्ट्रा पैसे देतात. तर स्वयंपाक झाल्यानंतर बघू शकता ही सगळी भांडी आहेत, ही मी घासणार. त्यानंतर घासून धुवून पुसून जागेवर ठेवणार. तर ह्या कामाचे त्या मॅडम मला वेगळे पैसे देतात. तर फायनली माझे सगळे भांडी वगैरे घासून झाले, लावून पुसून जागेवर ठेवले. सगळं जेवण मी झाकून ठेवलं. आता मी निघाली आहे तिसऱ्या कामावर. चला तुम्हाला दाखवते मी तिसऱ्या कामावर काय बनवते. तर मला असाच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर सध्या माझ्याकडे 3 स्वयंपाकाची कामं आहेत. परत घरी गेल्यावर घरचा स्वयंपाक तर असतोच. थोड्याच दिवसात मी तुम्हाला माझे घरातले पण डेली ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता जरासं मला थोडंसं कामाचा थोडासा लोड जास्त आहे, त्यामुळे मी काही दिवसांपासून घरचे ब्लॉग शूट करत नाही आहे. तर काही दिवसांनी मी ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही हा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलवर जे जे व्हिडिओ टाकते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मिरच्या ह्या कामावर मी घेऊन आलेली. त्यांनी मला काल पैसे दिलेले, बोललेले येताना हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेऊन ये. तिसऱ्या कामावर पोचली. मस्त मस्त हिरव्या मिरच्या त्यांच्या हातात दिल्या आणि इथे बनवलेली आहे फ्लावर, बटाटा, शिमला मिरची, टॉमॅटो टाकून अशी मिक्स भाजी. तर ज्या ज्या घरामध्ये मी स्वयंपाकाचं काम करते ना त्या घरामध्ये त्यांना त्यांच्या टेस्टच्या हिशोबाने मी स्वयंपाक बनवत असते. कोणाला तिखट कमी लागतं, कोणाला वाटण अजिबात आवडत नाही, कोणाला एकदम साध्या भाज्या लागतात. त्या हिशोबाने मी स्वयंपाक करत असते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर फ्लावर, बटाटा, शिमला मिरचीच्या भाजीसोबत चपात्या बनवलेल्या आहेत. त्यानंतर हा भात बनवलेला आहे, कुकरमध्येच केलेला. दोन्ही टायमाचा स्वयंपाक मी इथे एकाच टायमाला करते. त्यानंतर ही डाळ बनवलेली आहे. डाळ अजून उकळते, अजून डाळ पूर्ण झालेली नाही आहे. त्यानंतर कोबी आणि टोमॅटोचं सूप बनवलेलं आहे.
कोबी आणि टोमॅटो शिजवून घेतला, त्यानंतर मिक्सरला बारीक केला, त्यानंतर त्याच्यामध्ये काळी मिरी आणि मीठ टाकलेलं आहे. तर हे आहे कोबी आणि टोमॅटोचं सूप. इकडचं सगळं काम झालेलं आहे. किचन वगैरे क्लीन करून मी निघाली आहे घरी. तर हा असा होता हा आजच्या माझ्या कामावरचा व्हिडिओ, कामावरचा व्लॉग. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. चला मग उद्या भेटूया. बाय आणि श्री स्वामी समर्थ.